वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा सलग 6व्या दिवशीही कायम आहे। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते। खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू असतानाच डिझेल टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देणं बंद करण्यात आल्याने ट्रॅक्टर, जेसीबी आणि इतर शेती उपयोगी वाहनं थेट पेट्रोल पंपावर आणावी लागतात। त्यामुळे काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या रांगा तब्बल 1 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं। वाहनधारक आणि शेतकरी तासनतास रांगेत उभे राहत असून इंधनासाठी मोठी धावपळ सुरू आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक पेट्रोल पंप बंद असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ट्रॅक्टर, जेसीबी, डिझेलसाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागतात, मात्र पेट्रोल उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे, मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते। डिझेल उपलब्ध नाहीये, त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। वाशिम जिल्ह्यात 6व्या दिवशी ही परिस्थिती आहे। त्यामुळे आता पुढच्या काही दिवसात पेट्रोल मिळणार का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय।